श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. एकादशीचे महात्म्य हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे आणि या महिन्यामध्ये भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला आपण इंदिरा एकादशी म्हणून ओळखतो आणि बरेच जण या एकादशीला पितृ एकादशी म्हणूनही ओळखतात. बघा, वर्षभरातील एकादशींचे व्रत तर आपण करायलाच हवे, पण आपण वर्षभरातील ज्या एकादशी येतात ते जर व्रत आपण नाही पकडलं तरीही हे जी पितृ एकादशी आहे म्हणजेच इंदिरा एकादशी आहे हे व्रत आपल्याला करायलाच हवं. कारण इंदिरा एकादशी हे व्रत आपण पकडलं तर आपल्या 3 पिढ्यांचे पितृ तृप्त होतात आणि 3 पिढ्यांचे पितृ या दिवशी आपण त्यांच्या नावाने जी ही सेवा करू, दानधर्म करू, उपाय करू याचा स्वीकार करत असतात. आणि बऱ्याच वेळेला बघा, माणूस म्हटलं की त्याचे कर्म, चांगलेही कर्म आले, वाईटही कर्म आले आणि असं म्हटलं जातं की जेव्हा आपले कर्म वाईट असतात तेव्हा म्हणजे वारल्यानंतर आपल्या काही लोकांची रवानगी ही नरकामध्ये होत असते. आणि याच जर इंदिरा एकादशीला म्हणजेच पितृ एकादशीचं व्रत आपण केलं, या दिवशी आपल्या पितरांच्या नावाने दानधर्म आणि विविध सेवा उपाय आपण जर केले तर आपले नरकामध्ये जर काही पितृ असतील तर ते विष्णू लोकी जातात, असे या एकादशीचे महात्म्य आहे. त्यामुळे या एकादशीला म्हणजेच इंदिरा एकादशीला अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, म्हणजे सूर्य उदय होण्यापूर्वी आपल्याला या दिवशी उठायचं आहे. आणि बघा, या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांसाठी विविध सेवा उपाय दानधर्म करत असतो, पण आज एकादशीपर्यंत जर आपल्या पितरांसाठी आपल्याला काही करणं शक्य नाही झालं तर या एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांसाठी, आता मी जे सांगणार आहे यातील जीही गोष्ट तुम्हाला जमेल ती गोष्ट आपल्याला करायची आहे. म्हणजे आपले पितृ जर नरकात असतील तर त्यांची विष्णू लोकी रवानगी होईल आणि आपले पितृ जर अतृप्त असतील तर ते तृप्त होतील आणि त्यांचा शुभ आशीर्वाद आपल्याला मिळेल. तसेच आपल्याला जर मातृऋण पितृऋण असेल तर त्या ऋणातूनही आपली मुक्ती होईल. बघा, जी पितृ एकादशी आलेली आहे ती आलेली आहे 21 सप्टेंबर बुधवार रोजी. 21 सप्टेंबर बुधवार रोजी आहे पितृ एकादशी म्हणजेच इंदिरा एकादशी. या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपल्याला सकाळी आंघोळ करताना जर तुमच्या आसपास म्हणजे तुम्ही तीर्थक्षेत्री राहत असाल किंवा एखादी नदी किंवा गंगा जवळ असेल तर तिथे आपल्याला या दिवशी स्नान करायचं आहे. पण आपल्याला प्रत्येकालाच हे शक्य नसतं, त्यामुळे जर आपल्या घरामध्ये गंगाजल असेल तर या दिवशी आपण प्रत्येकाने, घरातील प्रत्येकाने स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि या गंगाजल मिश्रित पाण्याने आपण घरातील सर्वांनी या दिवशी स्नान करायचं आहे. स्नान झालं की आपल्याला आपल्या म्हणजे किचनमधील असेल, हॉलमधील असेल, बेडरूममधील असेल, जी दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे किंवा बसायचं आहे आणि आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे. आपल्या पितरांची जर आपल्याला नावं माहीत असतील तर नावं बोलायची आहेत आणि आपल्याकडून जर कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल क्षमा माफी मागायची आहे आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. कारण आपल्याला हा जो देह प्राप्त झालेला आहे, हा जन्म प्राप्त झालेला आहे, तो आपल्या पितरांमुळेच झालेला आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या पितरांबद्दल नेहमी कृतज्ञता व्यक्त करायला हवी. आणि बघा, जेव्हा एखादी व्यक्ती वारते तर त्यानंतर आपण त्यांना पितृ न म्हणता पितृदेवता म्हणतो, म्हणजे पितरांना देवता समान स्थान प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे आपण डे टू डे म्हणजे रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण आपल्या पितरांचं स्मरण करायला हवं, त्यांची सेवा करायला हवी, पण काही कारणाने ते आपल्याला शक्य होत नाही. त्यामुळे हा जो पितृपंधरवाडा आहे, पितृपक्ष आहे, भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेपासून ते सर्व पितृ अमावस्यापर्यंतचा जो काळ आहे हा काळ आपल्या पितरांना पूर्णपणे समर्पित आहे. आणि या 15 दिवसांमध्ये जेवढी शक्य होईल तेवढी आपल्या पितरांची सेवा आपल्याला करायला हवी, त्यांच्या नावाने दानधर्म आपल्याला करायला हवा आणि सर्वात महत्त्वाचं त्यांचं स्मरण करायला हवं, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला हवी. कळत नकळत काही चुका झाल्या असतील
असतील तर त्याबद्दल क्षमा माफी मागायला हवी. पण या 15 दिवसामध्ये या सर्व गोष्टी करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर या पितृ एकादशी दिवशी आपल्या पितरांचं स्मरण आपल्याला करायलाच हवं. आणि या पितृ एकादशी दिवशी आपल्या पितरांच्या नावाने आपल्याला सर्वात प्रभावशाली सेवा म्हणजे दीपदान करायचं आहे. या दिवशी पितृ एकादशी दिवशी जर आपण आपल्या पितरांसाठी दीपदान केलं तर आपल्या 3 पिढ्यांचे पित्र या सेवेचा स्वीकार करतील आणि त्यांचा शुभ आशीर्वाद मिळून आपल्या आयुष्यामध्ये ज्याही अडी अडचणी संकट इडापिडा आहे हे सर्व दूर होऊन आपल्याला सौभाग्याची प्राप्ती होईल. आता आपल्याला दीपदान कसं करायचं आहे तर हे दीपदान आपल्याला दुपारी 12 वाजता पण करायचं आहे आणि संध्याकाळी दिवे लागणीला म्हणजे ज्या वेळेला आपण देवघरामध्ये दिवा लावतो 6:30 नंतर त्यावेळेला सुद्धा करायचं आहे. आणि जर तुम्हाला दोन्ही वेळा शक्य नसेल तर तुम्ही किमान दुपारी किंवा संध्याकाळी दिवे लागणीला तुमच्या वेळेला तुम्ही हे दीपदान आपल्या पितरांसाठी करू शकता आणि याचे रिझल्ट तुम्हाला काही दिवसातच बघायला मिळतील. आता आपल्याला आपल्या पितरांसाठी दीपदान कसं करायचं आहे तर आपल्या घरातील जी ही दक्षिण दिशा असेल दक्षिण दिशेला तुमच्याकडे जर पाट असेल तर पाट ठेवायचा, चौरंग असेल तर चौरंग ठेवायचा आणि त्या चौरंगावर 1 मूठ किंवा 1 वाटी आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत. तांदूळाची रास ठेवायची. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही कणकेचा दिवासुद्धा बनवू शकता. कणकेचा दिवा बनवताना त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही आहे किंवा आपण दिवाळीला जी पणती लावतो मातीची ती पणती घेतली तरीही चालेल. आता बघा दिवा आपल्याला तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावायचा आहे. पण हे तेल तुमच्याकडे नसेल तर आपण जेही देवासाठी तेल वापरतो किंवा खाण्यासाठी तेल वापरतो त्या तेलाचा आपण दिवा लावला तरीही चालेल. एखादी गोष्ट नाही म्हणून आपण सेवा करायची नाही असं अजिबात नाही. जे आहे त्यामध्ये सेवा करायची. माझ्याकडे काय गोष्टी आहेत काय वस्तू आहेत हे महत्त्वाचं नाही. किती भावनेने किती श्रद्धेने आपण सेवा करत आहोत हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्या पणतीमध्ये किंवा कणकेच्या दिव्यामध्ये जेही असेल ते तेल टाकायचं, वात टाकायची आणि आपण जी तांदूळाची रास ठेवलेली आहे त्या तांदूळाच्या राशीवर तो दिवा ठेवायचा. त्या दिव्याची ज्योत आहे त्या दिव्याची जी वात आहे ती दक्षिण दिशेला व्हायला हवी. म्हणजे तो दिवा लावल्यानंतर तो दक्षिण दिशेला त्याची वात असायला हवी. आपल्याला असा दिवा लावायचा आहे. तसा दिवा लावायचा. एका पेल्यामध्ये किंवा एका ग्लासमध्ये पाणी ठेवायचं त्याच्यासमोर आणि तुमच्याकडे आपलं स्वामी समर्थ केंद्रातील नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यातील आपल्याला पितृस्तुतीचं पठण करायचं आहे. पितृस्तुती म्हणायची आहे दक्षिणेकडे तोंड करूनच. दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6:30 नंतर दिवे लागणीला आपण जेव्हा दिवा लावतो त्यावेळेला किंवा दोन्ही वेळेला शक्य नसेल तर ज्याही एका वेळेला तुम्हाला शक्य आहे त्या एका वेळेला आपल्याला ही सेवा करायची आहे. पितृस्तुती म्हणायची किंवा तुमच्याकडे आता हे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलवरून किंवा यूट्यूबवरून पितृ अष्टक म्हणू शकता किंवा पितृस्तोत्र म्हणू शकता किंवा पितृस्तुती म्हणू शकता. या तिन्हीपैकी तुम्हाला जेही सोपं जाईल ती सेवा तुम्ही ते स्तोत्र तुम्ही म्हणू शकता. आणि हे तिन्ही म्हणणं जर शक्य नाही झालं तर ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः हा मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणजेच 1 माळ म्हणायचा आहे. दक्षिणेकडे तोंड करून जिथे आपण आपल्या पितरांच्या नावाने दिवा प्रज्वलित केला आहे, दीपदान केलेलं आहे तिथे बसून. आणि तुम्हाला आपल्या जेवढ्या पूर्वजांची नावं माहीत असतील त्यांचे नावं घ्यायचे आणि आपल्या घरातील सर्वांचे नावं घ्यायचे. म्हणजे आपलं स्वतःचं, आपल्या नवऱ्याचं, आपल्या मुलांचं, आपल्या बायकोचं यांची नावं घ्यायची. आणि आमच्या सर्वांकडून जर काही कळत नकळत चुका झाल्या असतील तर याबद्दल क्षमा माफी मागायची. आणि तुमच्यामुळं आम्हाला हा देह लाभला, जेही काही ऐश्वर्य वैभव आहे ते तुमच्यामुळे लाभलं याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. आणि आम्ही जीही काही भोळी भाबडी सेवा करत आहोत या सेवेचा आपण स्वीकार करावा असं त्यांना म्हणजे विनंती करायची, प्रार्थना करायची. आणि आपल्या आयुष्यामध्ये जेही काही अडी अडचणी अडथळे आहेत ते सांगून ते दूर होण्यासाठी आणि तुमचा कृपा आशीर्वाद आमच्यासोबत नेहमी राहावा, तुम्ही आम्हाला योग्य मार्ग दाखवावा, आम्हाला सद्बुद्धी द्यावी, आम्हाला सत्विचार द्यावे, जेही तुम्हाला काही हवं आहे ते आपल्याला पितरांना आपल्याला प्रार्थना करायची आहे, बोलायचं आहे. त्यानंतर
1-2 मिनटं आपल्याला तिथे बसायचं, आपल्या पितरांचं स्मरण करायचं आणि मग तुम्ही आपली जी कामं आहेत ती कामं करू शकता. बघा, ही सेवा तर आपल्याला पूर्ण पितृपक्षामध्ये करायची आहे. बघा, मी आपल्या कम्युनिटी पोस्टला या सेवेचा मी पोस्ट टाकलेली आहे, कारण ही सेवा मी ऑलरेडी पहिल्या म्हणजे भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू केलेली आहे. तर मला बऱ्याच जणांनी विचारलं की ताई ही काय सेवा आहे, तसं मी हा व्हिडिओ पण टाकलेला आहे. पण हे जे मी आत्ता सर्व सांगितलं तर याच गोष्टी म्हणजे हीच सेवा मी सुरू केलेली आहे. आणि जेव्हा आपण ही सेवा करतो तर आपल्या 3 पिढ्यांचं जर आपल्याला पितृऋण असेल, मातृऋण असेल तर त्यातून आपली मुक्तता होते. आपल्या पितरांचा, पूर्वजांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो. आपण जन्मतानाच 5 ऋण घेऊन जन्माला आलेलो असतो आणि त्यातील सर्वात महत्त्वाचं ऋण असतं ते म्हणजे मातृऋण आणि पितृऋण. आणि हे जर ऋण आपल्यावर राहिलं तर आपल्याला आयुष्यामध्ये खूप संकटांना, खूप अडीअडचणींना सामोरे जावं लागतं. त्यामुळे या जन्मामध्ये आल्यानंतर आपण मातृऋण आणि पितृऋण फेडण्यासाठी जरूर प्रयत्न करायला हवेत. जे आपले जिवंत आईवडील आहेत त्यांची तर आपण सेवा करायलाच हवी, त्यांचं तर दवाखाना पाणी आपण करायलाच हवा, त्यांचा तर मान सन्मान आपण करायलाच हवा. पण जे आपले पूर्वज असतील, आईवडील असतील, आजोबा पणजोबा असतील, जे वारलेले आहेत त्यांच्याबद्दल पण आपण कृतज्ञ राहायला हवं, त्यांच्याबद्दल पण आपण मान सन्मान ठेवायला हवा. आणि कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर त्यावेळेला क्षमा माफीही मागायला हवी. आणि बघा, एकादशी हा दिवस भगवान श्री हरी श्री विष्णूंचा म्हणूनही ओळखला जातो. आणि एकादशीच्या दिवशी धनप्राप्तीसाठी आपण भरपूर अशा सेवा करू शकतो. आणि ही तर बघा पितृ एकादशी आहे, तर या दिवशी आपल्याला आपल्या पितृंच्या नावाने केळी असेल, संत्री असेल, जे पिवळे फळं असतात, या पिवळ्या फळांचं दान कोणत्याही मंदिरात असेल, कोणत्याही गरिबाला असेल, कोणत्याही ब्राह्मणाला असेल, या दिवशी आपल्या पितरांच्या नावाने आपल्याला दानधर्म करायचा आहे, दीपदान करायचं आहे. आणि संध्याकाळी दिवे लागणीला जेव्हा आपण देवघरामध्ये दिवा लावतो किंवा संध्याकाळी आपण जेव्हा दीपदान करणार आहोत पितरांच्या नावे, त्यावेळेला आपल्याला आपल्या पितरांसाठी विष्णू सहस्त्रनाम न चुकता म्हणायचं आहे. आणि तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणता येत नसेल तर विष्णू सहस्त्रनाम या दिवशी आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी फोनवर ऐकायचं आहे, आपल्या पितरांचं स्मरण करून आपल्या पितरांना सद्गती प्राप्त व्हावी यासाठी. कारण पितरांचे देवता हे भगवान श्री हरी श्री विष्णू ओळखले जातात. भगवान श्री हरी श्री विष्णू आहेत, त्यामुळे आपल्याला या दिवशी विष्णू सहस्त्रनामही म्हणायचं आहे. आणि या दिवशी भगवान श्री हरी श्री विष्णूंच्या शाळीग्राम या रूपातील पूजा, त्यांच्या या रूपाची पूजा केली जाते. त्यामुळे पूजा करायची आहे, आपल्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे. एकादशी असल्यामुळे या दिवशी आपल्याला तुळशीपत्र तोडायचे नाही आहेत, आदल्या दिवशीच आपल्याला तुळशीपत्र तोडायचे आहेत. आणि या दिवशी भगवान श्री हरी श्री विष्णूंना विष्णू सहस्त्रनामावली जर तुम्हाला येत असेल तर विष्णू सहस्त्रनामावली म्हणत तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत. आणि या दिवशी आपल्याला आपल्या घरातील जी तुळशी माता आहे म्हणजे जी तुळस आहे त्या तुळशीला संध्याकाळी दिवे लागणीला आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि हे जे तूप असेल ते गाईचं तूप असेल. तुमच्याकडे जर गाईचं तूप नसेल तर तुम्ही म्हशीच्या तुपाचाही दिवा लावू शकता आणि त्या तुपामध्ये थोडीशी हळद टाकू शकता. हा दिवा लावायचा आहे आणि तिथे आपल्याला श्री सूक्तम म्हणायचं आहे किंवा तुम्हाला जोही कोणता लक्ष्मी मातेचा मंत्र येतो, जसं की श्रीम 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 असेल किंवा ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः असेल किंवा ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसीद प्रसीद, ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मये नमः, हा मंत्र बोलायचा आहे. आता तुम्ही पहिले 2 मंत्र सोडाल आणि मला म्हणाल ताई हा मंत्र समजला नाही, तर हा मंत्र तुम्हाला गुगलवर मिळेल किंवा यूट्यूबवरती मिळेल किंवा तुम्ही थोडंसं बॅक या, हा मंत्र ऐका आणि तुम्ही लिहून पण घेऊ शकता. तसा हा खूप अवघड मंत्र नाही आहे. जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम ऐकाल तेव्हा तुम्हाला अवघड वाटेल, पण जेव्हा तुम्ही रेग्युलरली हा मंत्र म्हणाल तेव्हा तुम्हाला हा खूप सोपा मंत्र वाटेल. आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी हा सर्वात प्रभावशाली मंत्र आहे. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसीद प्रसीद, ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मये नमः, हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे.
आणि या दिवशी जर शक्य झालं तर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन्ही साईडलाही आपल्याला 2 पंक्तीमध्ये दिवे लावायचे आहेत. तेल कोणतंही वापरा. वात आपल्या म्हणजे दाराच्या बाहेर हवी. तुम्ही एका साईडलाही लावू शकता किंवा दोन्ही साईडलाही लावू शकता. संध्याकाळी आपल्या देवघरात दिवा लावायचा आहे, तुळशीपाशी दिवा लावायचा आहे. घरातील दक्षिण दिशेला आपल्या पितरांसाठी दीपदान करायचं आहे. हे दुपारी तुम्ही 12 वाजता पण करू शकता किंवा संध्याकाळी पण करू शकता किंवा दोन्ही टाईम पण करू शकता. आपल्या पितरांसाठी या दिवशी आपल्याला कोणतीही पिवळी फळं हे दान करायची आहेत. कोणत्याही मंदिरात किंवा कोणत्याही गरीबाला किंवा ब्राह्मणांना दान करायचे आहेत. आपल्या पितरांसाठी या दिवशी विष्णू सहस्त्रनाम आपल्याला म्हणायचं आहे. आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि कळत नकळत जर आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल माफी मागायची आहे. श्री स्वामी समर्थ.